नमस्कार मित्रांनो. आहे मंगळ जो की सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. याचप्रमाणे वृश्चिक राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह बुध, जो की दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि वक्री होऊन तो भाग्यस्थानामध्ये येणार आहे. अशाच प्रमाणे बाकीचे जे ग्रह आहेत जसे की रवी आहे, शनी आहे, हर्षल, नेपच्यून इतर जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, त्याचप्रमाणे डे टू डे लाईफमध्ये संपूर्ण महिना कशा प्रकारे असेल या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण वृश्चिक राशीचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की मंगळ जो की सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे वृश्चिक राशीचा, जो लग्नेश पण आहे, षष्टेश पण आहे, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि दिनांक 27 तारखेनंतर तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुध जो की तुमचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे, हा अष्टमेश सुद्धा आहे. हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 23 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे आणि थोडंसं स्ट्रेस किंवा टेन्शन हे तुमच्या मनामध्ये जास्त जाणवणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी राशी आहे थोडीशी गोपनीय आहे, सिक्रेटिव्ह आहे. मनातल्या गोष्टी लवकर ओपन करण्यात, खास करून मनामध्ये जे काय विचार चाललेले असतात, जे विचारांचं वादळ कधी कधी चाललेलं असतं ते सहसा तुम्ही ओपन करत नाही आणि याचाच प्रभाव आणि परिणाम तुम्हाला संपूर्ण महिन्यामध्ये जाणवणार आहे. स्ट्रेस थोडंसं जास्त जाणवेल, परंतु समोरच्या व्यक्तीला ते कळणार नाही. परंतु तुम्ही मनातल्या मनात ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न कराल. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहतं. हे स्ट्रेस टेन्शन तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत असू शकेल किंवा जे तुमचं कार्यक्षेत्र या संदर्भात आपण पुढे खुलासा करूच. परंतु संपूर्ण महिन्यामध्ये स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त जाणवेल, त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत. जसं की गुरु आणि बुध. गुरु जो ग्रह आहे तुमचा धनेश आहे आणि पंचमेश आहे आणि जो बुध आहे, गुरु ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर गुरु जो आहे तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय वृषभ राशीमध्ये. संपूर्ण महिना तो मार्गस्थ असताना जो की खूप चांगली गोष्ट आहे. मात्र बुध थोडंसं वेगळं काम आहे. बुध जो की आहे तुमच्या 10व्या स्थानामध्ये दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 23 तारखेनंतर वक्री होऊन तो तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या सगळ्या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची आर्थिक जे आवक असेल, इन्कम असेल ते व्यवस्थित राहील. त्याच्याबद्दल काळजी करू नका किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा चांगली राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले अनुभव किंवा चांगलं इन्कम तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळेल. फक्त ज्याला आपण अनायास रिस्क घेणं वगैरे म्हणतो किंवा इझी मनीच्या मागे धावणं. इझी मनी म्हणजे ज्या लाभासाठी तुम्ही जास्त काही मेहनत केलेली नाही आहे तरी सुद्धा तुम्ही त्याची अपेक्षा करता, रिस्क घेऊन तुम्ही त्याची अपेक्षा करता. अशा लाभाच्या मागे जाऊ नका. तुम्हाला त्याचा त्रास होईल किंवा त्याचा तोटा होईल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. नाकासमोर चाललं तर तुम्हाला या महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात तसे काही त्रास होणार नाही. यानंतर ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, जो चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करतोय आणि तो वक्री सुद्धा झालेला आहे. तर तुमच्या घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील आणि घराचं वातावरण जसं तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे थोडंसं गढूळ असेल तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि मार्गस्थ असणार आहे. तर याच्या आधी सुद्धा बघितलं असेल जर तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी त्याचा चांगला राहील. फक्त स्ट्रेस टेन्शन जे मी मगाशी सांगितलं त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. स्ट्रेस टेन्शन थोडंसं येऊ शकेल किंवा तुम्ही घेऊ शकाल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनातली जी दुःख असतात ती समोरच्याकडे रिव्हील लवकर करत नाही किंवा करतच नाही मुळामध्ये. त्याच्यामुळे जे काय त्रास आहेत, जे काय मानसिक तणाव आहेत ते तुम्ही स्वतःमध्येच कॅरी करता आणि त्याचा त्रास सुद्धा तुम्हाला होतो. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील कारण ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी ही गोष्ट थोडी आवश्यक राहील. कारण हा जो स्ट्रेस टेन्शन जे आहे हे तुमच्या शरीरावरती सुद्धा दिसू शकेल. या ठिकाणी थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र संपूर्ण जो महिना आहे हा अतिशय शुभफलदायी जाईल. काही प्रॉब्लेम काही कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. तुमचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 25 तारखेनंतर, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तुमच्या सप्तम स्थानामध्ये गुरु आणि मंगळ सुद्धा असणार आहे. तर जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुव्यवस्थित आणि उत्तम दिसून येते. तुमच्या दोघांमधले हार्मोनी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. फक्त एक तुम्हाला जाणवू शकेल
की वैवाहिक जोडीदार आहे तुमच्यावरती विचार थोडेसे हवे होत आहेत का? किंवा त्यांचे विचार तुमच्यावरती ते दाबण्याचा प्रयत्न आहे, असं काही अनुभव किंवा असे काही थोडेफार विचार येतील, परंतु काळजी करू नका, हा तात्कालिक कालावधी आहे. थोड्या दिवसानंतर गोष्टी बरोबर येतील. फक्त या संपूर्ण महिन्यामध्ये अशा प्रकारचे काही अनुभव येतील, त्यामुळे थोडंसं वैवाहिक जोडीदाराबरोबर खटके वगैरे होऊ शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग वगैरे या दरम्यान निश्चित संभवतो. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 17 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा, तुमच्या राशीमध्ये म्हणजे दशमात भ्रमण करणारा जो शुक्र आहे, हा शुक्र जवळजवळ 25 तारखेपर्यंत तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे. नंतर तो लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि दशम स्थानात भ्रमण करणारा बुध दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि जवळजवळ 23 तारखेनंतर हा तुमच्या कर्मस्थानातून किंवा दशम स्थानातून नवम स्थानात किंवा भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार. एकत्रित या सगळ्याचा विचार करायचा झाला तर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. याच्या आधी तुम्ही गेल्या साधारण 10-15 दिवसामध्ये बघितलं असेल की कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडीशी जास्त धावपळ वगैरे झाली होती, जास्त फिरावं लागलं, असं काही महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा तुम्ही घेतले असेल किंवा महत्त्वपूर्ण काही क्लास तुम्ही मनात घेतलेले असेल, ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्हाला चांगल्या आलेल्या असेल, तर या महिन्याच्या साधारण 18-19 तारखेनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे तुमचे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल त्याच्याने तुमच्या कामाचं कौतुक होईल. खास करून तुम्हाला सॅलरी हाईक मिळणं किंवा तुमच्या कामानिमित्त तुमचं चांगलं कौतुक होणं किंवा तुमच्याबद्दलचे काही चांगले घडामोडी होणं आणि महत्त्वपूर्ण कामं जी तुम्ही मनात उपयोजलेली आहेत कार्यक्षेत्राच्या संदर्भात ती प्रत्यक्ष रूपात येणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर तुमचं जे काही करिअर आहे त्या संदर्भात हा जो संपूर्ण महिना हा अतिशय उत्तम राहील. तुम्ही समाजासमोर येऊन तुमचं नावलौकिक होणं, तुमच्या कामाचं तुम्हाला समाधान मिळणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. अर्थात थोडंसं फिरणं वगैरे होईल किंवा थोडंसं जास्त मेहनत करावी लागेल किंवा मेहनत आपोआप होईल परंतु त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात समाधानी असाल. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की डे टू डे लाईफमध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये अनुभव नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे महिला कर्मचारी असेल त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी शाब्दिक चकमकी वगैरे होऊ शकतील, थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी हा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती तुमच्या 7व्या स्थानात होणार आहे. अर्थात ही जी युती आहे ही शुभफलदायी सुद्धा आहे, थोडीफार अशुभफलदायी सुद्धा जाणवेल. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. परंतु जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण संकल्पना तुमच्या मनात येऊ शकते. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो, काय चांगले लाभ मिळतील, मित्रपरिवारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. तुम्हाला नशिबाची साथ या दरम्यान अतिशय उत्तम प्रकारे मिळेल. ज्या काही गोष्टी तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असेल आणि मनामध्ये शंका कुशंका असतील त्या गोष्टी या दरम्यान नक्की सुरुवात करा. तुम्हाला त्याचे काही चांगले आउटपुट निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो मंगळ सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. वादविवादाचे प्रसंग वगैरे त्यांच्यावर थोडेसे उद्भवतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. कागदोपत्री व्यवहार तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात या दरम्यान करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे आणि शुक्र आणि शनीचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे वरिष्ठ असतील त्यांच्यावर थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील, काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा विसंवाद या दरम्यान होऊ शकेल. तर साधारणतः दिनांक 19 तारखेला लक्षात ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जातील, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, थोडीशी काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे या दरम्यान महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो, जो हर्ष तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून
तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील, मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, त्याच्यानंतर तुम्हाला काय चांगले सल्ले मिळणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. साधारणतः जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, थोड्याफार प्रमाणामध्ये विसंवाद वगैरे दिसून येईल. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आर्थिक संदर्भाचा कुठलेही व्यवहार या दरम्यान करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे, जी अमावास्या आहे, ती तुमच्या 4 तारखेला तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे. आणि जी पौर्णिमा आहे, ज्याला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो, ती असणार आहे दिनांक 19 तारखेला. तर साधारणतः नारळी पौर्णिमेकरता आपल्या चॅनलकडून आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. इकडे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, की दिनांक 4 तारीख ज्या दिवशी अमावास्या आहे आणि दिनांक 19 तारखे ज्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे, त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीकरता ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.